नमस्कार मित्रांनो, मी राहुल ब्राह्मणकर. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्टॉक आयडिया चॅनलला हार्दिक हार्दिक स्वागत. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया भारतातील सर्वात मोठ्या IPO बद्दल, NTPC ग्रीन एनर्जीच्या IPO बद्दल, जो की 19 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत खुला ओपन आहे. कंपनीचे NTPC ग्रीन एनर्जी IPO इनकॉर्पोरेटेड इन 2022, म्हणजे कंपनीची स्थापना आताच झालेली आहे. ही एक NTPC ग्रीन एनर्जीची सबसिडरी कंपनी आहे, जी 2022 रोजी स्थापना झाली. इट इज द लार्जेस्ट रिन्युएबल एनर्जी पब्लिक सेक्टर एंटरप्राइज, म्हणजे एक सरकारी कंपनी आहे. In terms of operating capacity as of 30th September and power generation in FY24, NTPC Green Energy, along with its parent company NTPC Limited, has demonstrated the track record of developing, constructing, and operating renewable power projects driven by experienced in-house management and procurement teams. Its energy portfolio includes solar and wind power assets in multiple locations in more than 6 states. म्हणजे की या कंपनीचा पोर्टफोलिओ आहे, त्याच्यामध्ये सोलर आणि विंड पॉवरचं काम करते आणि भारतातील 6 राज्यांपैकी मध्ये जास्तीत जास्त लोकेशनवर हे काम करतात. इट हॅज अन ऑपरेशनल कॅपॅसिटी ऑफ 3222 मेगावॅट ऑफ सोलर प्रोजेक्ट्स अँड 100 मेगावॅट ऑफ विंड प्रोजेक्ट्स ॲज ऑफ 30 सप्टेंबर 24. त्याच्यानंतर द कंपनी अंडरटेक्स युटिलिटी स्केल रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स ॲज वेल एज प्रोजेक्ट्स फॉर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स अँड इंडियन कॉर्पोरेशन्स. It has entered into long-term power purchase agreement or letters of award with central government agencies like Solar Energy Corporation of India or state government agencies or public utilities. म्हणजे कंपनी एक लॉंग टर्म पॉवर परचेस ॲग्रीमेंट केलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि काही स्टेट गव्हर्नमेंट सोबत. इट ऑल्सो ऑफर्स ऑपरेटिंग अँड मेंटेनन्स सर्व्हिसेस. त्याचबरोबर ही कंपनी त्या सोलरशी रिलेटेड मेंटेनन्स पण करते. त्याच्यानंतर 30 सप्टेंबर 2024 पर्यंत द कंपनीज पोर्टफोलिओ कंप्राइज्ड ऑलमोस्ट 17,000 मेगावॅट्स, म्हणजे कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 17,000 मेगावॅटपर्यंत कॅपॅसिटी वाढलेली आहे, ज्यामध्ये 3,322 मेगावॅट्स ऑफ ऑपरेटिंग प्रोजेक्ट्स अँड 13,576 मेगावॅट्स ऑफ कॉन्ट्रॅक्टेड अँड अवॉर्डेड प्रोजेक्ट्स. त्याचबरोबर इन इट्स कॅपॅसिटी अंडर पाईपलाईन where a definitive agreement has yet to be signed is 9,175 मेगावॅट्स, म्हणजे एक 9,000 मेगावॅटचा प्रोजेक्ट जो आहे तो पाईपलाईनमध्ये आहे, 17,000 मेगावॅटच्या सोडून. म्हणजेच द ओव्हरऑल कॅपॅसिटी कुड बी स्टँड ॲट 26,000 मेगावॅट्स, म्हणजे एकत्र करून 9,000चा प्रोजेक्ट मिळाल्यानंतर कंपनीचा पोर्टफोलिओ साईज कॅपॅसिटी 26,000 मेगावॅटपर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर FY24 मध्ये द कंपनी जनरेटेड 5,712 किलोवॅट मिलियन ऑफ इलेक्ट्रिसिटी विथ कॅपॅसिटी युटिलायझेशन फॅक्टर ऑफ 23.86% as of 30 September 24. NTPC Green operates 17 solar projects and 2 wind projects to generate 3,242 kilowatt million electricity units. त्याचबरोबर द कंपनी हॅज 17 ऑफ-टेकर्स अक्रॉस 41 सोलर प्रोजेक्ट्स, म्हणजे कंपनीकडे 17 ऑफ-टेकर्स आहे 41 सोलर प्रोजेक्ट्समध्ये अँड 11 विंड प्रोजेक्ट्स. इट हॅज लॉंग टर्म परचेस ॲग्रीमेंट विथ धीज पॉवर ऑफ-टेकर्स विच हॅव एन ॲव्हरेज टर्म ऑफ 25 इयर्स, म्हणजे की कंपनीकडे ऑलमोस्ट पुढील 25 वर्षांपर्यंत कंपनीकडे ऑर्डर्स आहेत 17 जणांकडून, ज्यामध्ये 41 सोलर प्रोजेक्ट्स आणि 11 वाइंड प्रोजेक्ट्स आहेत. त्याचबरोबर 30 जून 2024 पर्यंत NTPC ग्रीन इज इन द प्रोसेस ऑफ कन्स्ट्रक्टिंग 31 रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स इन 7 स्टेट्स कन्सिस्टिंग ऑलमोस्ट 12,000 मेगावॅट्स, म्हणजे की कंपनीकडे 30 जून 2024 पर्यंत 31 रिन्युएबल एनर्जीचे प्रोजेक्ट्स आहेत, ज्यामध्ये 7 राज्यांमध्ये, ज्याची कॅपॅसिटी आहे 11,771 मेगावॅट.
It has also signed joint venture agreements to produce renewable power with Indian Oil Corporation Limited and three other PSUs. त्याचबरोबर FY22 ते FY24 मध्ये इट शोज द कॅप CAGR राईज ऑफ ओव्हर 29%. म्हणजे कंपनीचा CAGR जर तुम्ही बघाल तर ऑलमोस्ट 29%चा ग्रोथ आहे. इन इट्स रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स अँड 53.7% इन इट्स प्रॉफिट. म्हणजे कंपनीचा जर रेव्हेन्यू आहे त्याचं CAGR 29% आणि प्रॉफिटचं CAGR ऑलमोस्ट 54% आहे. Moreover, renewable energy is a growing industry as India aims to achieve about 50% cumulative electric power installed capacity from non-fossil fuel-based energy resources by 2030, which could benefit the company. म्हणजे की सरकारचं जे एम आहे की 2030 पर्यंत ऑलमोस्ट 50% इलेक्ट्रिक पॉवर हे रिन्युएबल एनर्जीमध्ये कन्वर्ट झालं पाहिजे, तर तो फायदा या कंपनी करू शकते. ह्या कंपनीला हा फायदा भेटू शकतो. नाऊ NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड इज लॉन्चिंग इट्स IPO. तर त्याच कंपनीचा आता IPO ओपन झालेला आहे, जो की उद्यापासून होणार आहे 19 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबरपर्यंत. ज्या IPOची साईज आहे 10,000 करोड. हा टोटली फ्रेश इश्यू आहे. इट्स शेअर्स विल बी लिस्टेड ऑन द NSE and BSE. कंपनीचं नाव आहे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड. कंपनी इस्टॅब्लिश्ड 2022. कंपनी इज अ प्रायव्हेट कंपनी. कंपनीचे CEO आहेत राजीव गुप्ता. आता कंपनीचे काही फायनान्शियल स्नॅपशॉट बघून घेऊ मागील 2 वर्षापासून. FY22 मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू होता 910 करोड, ज्यामध्ये नेट प्रॉफिट झाला ऑलमोस्ट 95 करोड्स. म्हणजे FY22 मध्ये पहिल्याच वर्षी 10%चा प्रॉफिट झाला. त्यानंतर FY23 मध्ये 1449 करोडचा रेव्हेन्यूमध्ये 456 करोडचा प्रॉफिट. त्यानंतर FY24 मध्ये 1962 करोडचा रेव्हेन्यू, ज्यामध्ये 344 करोड प्रॉफिट. अँड हाफ इयर ऑफ फायनान्शियल इयर 25 मध्ये 1082 करोडचा अगेन्स्ट नेट प्रॉफिट 175 करोडचा दिसतोय. आता आपण या IPOचं ॲनालिसिस करून घेऊया. कंपनीच्या स्ट्रेंथ्स अँड अपॉर्च्युनिटीज. एन्जॉय द पर्सेंटेज ऑफ NTPC लिमिटेड विच हॅज अ लिगॅसी ऑफ अराउंड 5 डिकेड्स. म्हणजे की NTPC जी कंपनी आहे ऑलमोस्ट 5 डिकेड्स जुनी आहे, त्याची जी सबसिडरी आहे आणि त्याचंच जे पॅरेंटेज आहे ही कंपनी पुढे नेत आहे. इट इज वन ऑफ इंडियाज लार्जेस्ट पॉवर कंपनीज अँड हॅज एक्सपिरियन्स इन ऑपरेटिंग मेंटेनिंग पॉवर स्टेशन्स एफिशियंटली अँड इन एक्वायरिंग लँड ऑफ लार्ज पॉवर प्रोजेक्ट्स थ्रू आउट द इंडिया. म्हणजे कंपनीकडे खूप चांगला एक्सपिरियन्स आहे पॉवर स्टेशन्स मॅनेज करण्याचा आणि ऑपरेट करण्याचा. त्याचबरोबर एक्वायरिंग द लँड, म्हणजे खूप मोठी साईजमध्ये लँडमध्ये पॉवर प्रोजेक्ट्स हे उभारतात थ्रू आउट द इंडिया. त्याचबरोबर अमंग द टॉप 10 रिन्युएबल एनर्जी प्लेयर्स इन इंडिया इन टर्म्स ऑफ ऑपरेशनल कॅपॅसिटी ॲज ऑफ 30 जून 24. म्हणजे रिन्युएबल एनर्जी प्लेयर्समध्ये ही कंपनी टॉप 10 मध्ये आहे. डायव्हर्सिफिकेशन अक्रॉस जिओग्राफीज अँड ऑफ-टेकर्स. As it has a large portfolio of utility-scale solar and wind energy projects, as well as त्याचबरोबर has long-term purchase agreements with government agencies and public utilities with an average term of 25 years. म्हणजे गव्हर्नमेंट कंपनी एजन्सी सोबतच यांचं मोस्टली टायअप आहे, जे ऑलमोस्ट जे टर्म आहे ते 25 वर्षापर्यंत हे कॉन्ट्रॅक्ट घेतात. Growing revenues with strong credit ratings and operating EBITDA margins of 87%, 90% and 88% in FY22, 23 and 24 respectively. तर तुम्ही बघू शकता दरवर्षी 2022 पासून दरवर्षी EBITDA मार्जिन्समध्ये पण खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ बघायला मिळत आहे. त्यानंतर एस्टॅब्लिश्ड नेटवर्क ऑफ रेप्युटेड वेंडर्स लोकेटेड इन इंडिया अँड ओव्हरसीज ॲज इट परचेस मेजर कंपोनंट्स सच एज solar panels, inverters, wind turbines, and some components of power evacuation systems directly from domestic and international manufacturers.
तर अशा पद्धतीने कंपनीच्या ह्या स्ट्रेंथ्स अँड अपॉर्च्युनिटीज आहेत. आता कंपनीच्या आपण काही रिस्क फॅक्टर्स आहेत, तर ते आपण जाणून घेऊ. पहिला फॅक्टर आहे रिस्क. कॉन्सन्ट्रेटेड पूल ऑफ युटिलिटीज अँड पॉवर पर्चेस फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेटेड बाय इट्स प्लांट्स अँड प्रोजेक्ट्स as it derived 45% of its revenue from operations from its largest off-taker in Q1 financial year 25. म्हणजे पहिला जो रिस्क आहे तो हा बघायला मिळत आहे की कंपनीचं एक क्लायंट आहे, एक एक क्लायंट आहे ज्याच्याकडूनच ऑलमोस्ट 45% बिझनेस रेव्हेन्यू जनरेट होत आहे. जर त्या कंपनीचं सोबत काही प्रॉब्लेम झाला तर कंपनीला खूप मोठा फटका बसू शकतो. हा एक रिस्क फॅक्टर आहे. त्यानंतर सेकंड फॅक्टर, रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज मे बी सब्जेक्ट टू कॉस्ट ओव्हररन्स ऑर डिलेज ॲडव्हर्सली अफेक्टिंग द कंपनीज बिझनेस फायनान्स अँड फ्युचर ग्रोथ. म्हणजे की रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट म्हणजे की रिन्युएबल एनर्जीचे प्रोजेक्ट जे चालत आहेत त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम येऊ शकतो, जसं की कॉस्ट वाढते किंवा मग डिले होतो. तर हा एक कंपनीच्या बिझनेस रेव्हेन्यूज फायनान्सला एक प्रॉब्लेम होऊ शकतो. तिसरा फॅक्टर आहे ऑपरेटिंग रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स आर कॉन्सन्ट्रेटेड इन राजस्थान अँड एक्सपोज टू रिस्क सच एज सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिक और सीजनल डिस्ट्रप्शन, नॅचरल कॅलॅमिटीज और सिव्हिल डिस्ट्रप्शन्स. म्हणजे की राजस्थानमधील एक प्रोजेक्ट आहे ज्याच्यामुळे पण कंपनीच्या रेव्हेन्यूवरती काही परिणाम होऊ शकतात. जसे की काही सोशल, पॉलिटिकल, जिओपॉलिटिकल, इकॉनॉमिकल कधी काही प्रॉब्लेम झाला तर हा एक फॅक्टर बसू शकतो. पण हे मिनिमल फारच क्वचितच हे प्रॉब्लेम होऊ शकतात, कारण की ही एक सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरमध्ये मॅनेज होणारी एक कंपनी आहे. त्याच्यामुळे एवढा काही ह्या फॅक्टरला एवढा काही फरक पडत नाही. चौथा फॅक्टर आहे फेसेस सिग्निफिकंट कॉम्पिटिशन फ्रॉम बोथ ट्रेडिशनल अँड रिन्युएबल एनर्जी कंपनीज. त्याचबरोबर द टाइम गॅप बिटवीन मेकिंग सिग्निफिकंट अपफ्रंट इन्व्हेस्टमेंट्स अँड इन इट्स प्रोजेक्ट्स अँड रिसिविंग रेव्हेन्यू could adversely affect its business and finances. म्हणजे जसे की आता या बिझनेसमध्ये सुरुवातीला अपफ्रंट म्हणजे सुरुवातीला खूप मोठी ह्यूज इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि त्याचा जो रिव्हेन्यू यायला आहे, रिव्हेन्यू जो येतो त्याला यायला खूप वेळ लागतो, खूप वर्ष लागून जातात. तो तो ह्या का बिझनेसला एक अफेक्ट करू शकतो. तसं बघायला गेलं तर इन्व्हेस्टमेंट ही प्रत्येक बिझनेसमध्ये सुरुवातीला करावीच लागते, ज्याचे रेव्हेन्यू यायला थोडा वेळच लागतो. त्याचबरोबर 6 unfavorable weather conditions could significantly impact its business prospects as electricity generation from solar and wind sources depends heavily on suitable meteorological and climate conditions. हा एक मेन कारण असू शकतं या बिझनेसला अफेक्ट करण्याचं. जसं की सोलर पॉवर जर म्हटलं तर सूर्यकिरण खूप महत्त्वाचे असतात. जर वेदर जर चांगलं असेल, सनी वेदर असेल, उन्हाळी वेदर असेल, तर त्यावेळेस खूप चांगलं इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो. पण जर अनफेवरेबल म्हणजे जर अनफेवरेबल कंडिशन असेल और फेवरेबल वेदर कंडिशन असेल तर त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी कमी जनरेट होईल आणि त्याचाच बिझनेसवर इम्पॅक्ट होऊ शकतो. 7 restrictions on imports could adversely affect the company's business as it imports equipment like solar module cells and components of wind turbine generators from China. हा एक मोठा एक रिस्क फॅक्टर आहे, रिस्क फॅक्टर म्हणू शकतो. कारण की ऑलमोस्ट जर तुम्ही म्हणाल तर ऑलमोस्ट 65% सोलर पॅनल्स जे आहेत ते चायनामध्ये ऑल ओव्हर द वर्ल्डमध्ये चायनाकडून एक्सपोर्ट होतात. जर आपल्या इंडियाचं चायनाशी जिओपॉलिटिकल काही टेन्शन वाढलं, जर चायनाने आपल्या भारतामध्ये एक्सपोर्ट करायला काही थांबवलं, तर हा एक खूप मोठा रिस्क फॅक्टर या कंपनीला बसू शकतो. कारण की सोलर पॅनलच येणार नाही तर यांचा प्रोजेक्ट वाढणार नाही. 8वा पॉईंट आहे हॅज इन्कर्ड सबस्टेन्शियल indebtedness
to 15,276 crore as of 30th June 24 and exposed to the risk of volatility in interest rates. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण NTPC ग्रीन एनर्जी IPO बद्दल डिटेलमध्ये जाणून घेतलं आहे. त्याचे रिस्क फॅक्टर्स, IPO साईज, IPO बद्दल सर्व काही जाणून घेतलं आहे. आता आपण आजच्या मार्केट कंडिशन बद्दल जाणून घेऊया. आपण आता निफ्टी बद्दल जाणून घेऊ. तर जसे की तुम्ही बघू शकता, आपण निफ्टीचा चार्ट ओपन केला आहे. निफ्टीने इथे एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवलेला होता, जो निफ्टीने ब्रेक केलेला आहे, नेकलाईन. त्याचबरोबर निफ्टीने आज 18 नोव्हेंबर 2024 रोजी आज 200 डेज मूव्हिंग ॲव्हरेज सुद्धा ब्रेक केलेला आहे. तर ह्यासाठी IPO मध्ये किंवा मग शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना हा एक रिस्क फॅक्टर असू शकतो. तो तुम्ही एकदा चेक करूनच IPO ला गुंतवणूक करावी. त्याच्यानंतर आपण एक बँक निफ्टीचा एक चार्ट बघून घेऊ. बँक निफ्टी सध्या इथं बँक निफ्टी एक महिन्यापासून 1 ते 1.5 महिन्यापासून एक कन्सोलिडेशन मध्येच आहे. साइडवेज मूवमेंट आहे. जसं की आपण बघू शकता, एक साइडवेज मध्येच आहे. तोही बँक निफ्टीने 13 नोव्हेंबर रोजी हा ब्रेक डाऊन केला होता. पण बँक निफ्टी 200 डेजच्या खाली गेलेली नाही, ब्रेक केलेली नाही आहे. त्यावर सस्टेन आहे आणि एक बुलिश हॅमर पण तयार केलेला आहे. सेन्सेक्स बघून घेऊया एकदा. सेन्सेक्सने सुद्धा तुम्ही बघाल तर निफ्टी सारखाच एक चार्ट पॅटर्न तयार झालेला आहे. सेन्सेक्सने पण एक हेड अँड शोल्डरची नेकलाईन ब्रेक करून 200 डेजला सपोर्ट घेतलेला आहे. आज 18 नोव्हेंबर रोजी ब्रेक करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु तिथून एक सस्टेन झालेला आहे 200 डेज मूव्हिंग ॲव्हरेजला. आता 19 नोव्हेंबरची क्लोजिंगवर डिपेंड राहील सेन्सेक्स आणि निफ्टीची मूवमेंट. तर हे सर्व मार्केटच्या कंडिशन बघूनच तुम्ही IPO ला इन्व्हेस्टमेंट करावी. आता आपण NTPC ग्रीन एनर्जी IPOचा एक ग्रे मार्केट प्राइस बघून घेऊ. तर इथं आपण एक मिंट वेबसाईटवर आलेलो आहोत. मित्रांनो, जसं की आपण बघू शकता, या मिंट वेबसाईटवरती NTPC ग्रीन एनर्जी IPOचे ग्रे मार्केट प्राइसचं स्टेटस ॲज ऑफ 17 नोव्हेंबर, म्हणजेच आज आपण 18 नोव्हेंबर आहे. तर कालपर्यंत ग्रे मार्केट प्रीमियम IPOचा जो आहे तो ₹1 चालू आहे. म्हणजे जर कंपनीची प्राइस बँड जर 108ला ओपन होत असेल तर ऑलमोस्ट फक्त ₹1ची इन्क्रीमेंट पर शेअर दिसू शकते. म्हणजे ऑलमोस्ट बघाल तर ऑलमोस्ट 0.93% गेन मिळू शकतं. ग्रे मार्केट प्रीमियम जो आहे तो सिग्निफिकंटली कमी होत गेलेला आहे. 12 नोव्हेंबर रोजी ₹9 होता, तो 17 नोव्हेंबरपर्यंत ₹1 शिल्लक आहे. तर अशा पद्धतीने मार्केटची जी कंडिशन आहे, मार्केट सध्या डाऊन ट्रेंडमध्ये आहे, करेक्शन मोडमध्ये आहे. त्याच्यामुळे IPO ला पण फारसा काही प्रतिसाद भेटत नाही आहे. तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा जर व्ह्यू असेल तर त्यांनी जरूर अप्लाय करावं. पण जे ट्रेडर असतील त्यांनी पुन्हा एकदा विचार करूनच IPO ला अप्लाय करावे. IPO ला अप्लाय करण्यासाठी आपल्याकडे एक डीमॅट अकाउंटची गरज आहे. त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. एकदा जरूर चेकआउट करावी. धन्यवाद.